डिसेंबर पासून इंडिगोचे 2000 पेक्षा जास्त फ्लाइट्स कॅन्सल झाले आहेत आणि सध्या ही अवस्था आहे एअरपोर्टची। इथं काही लोक स्टाफ सोबत भांडत आहेत, काही लोक जमिनीवर बसले आहेत, तर काही लोक मोठमोठ्या रांगेत उभे आहेत, काही लोक तिथं आंदोलन करत आहेत, तर काही लोक तिथं नारे देत आहेत। हमारा सामान नहीं दे रहा इंडिगो, हमको नहीं चाहिए रिफंड। अबे बाहर आके चिल्लाना, बाहर आके चिल्ला तू, बाहर आके जवाब दे। आणि या लोकांची ही अवस्था का झाली? कारण इंडिगोने पहिले यांच्या फ्लाईट डिले केल्या, नंतर ते फ्लाईट 18 ते 20 तास डिले झाले आणि एवढ्या वेळ वाट बघितल्याच्या नंतर इंडिगोने यांच्या फ्लाईटच कॅन्सल केले। आणि या लोकांचा स्ट्रगल इथंच थांबला नाही, तर इंडिगोच्या या क्रायसिस नंतर बाकी जे एअरलाइन्स होते त्यांनी त्यांच्या तिकिटाचे प्राइस हे 5 ते 10 पटीने वाढवले। आता या बाकीच्या एअरलाइन्सने असं का केलं? तर हा सगळा डिमांड आणि सप्लायचा खेळ आहे। थोडक्यात सांगतो की आता भारतात खूप सारे एअरलाइन्स आहे, जसं की इंडिगो आहे, एअर इंडिया आहे, स्पाइस जेट आहे किंवा विस्तार आहे, असे खूप सारे एअरलाइन्स आहेत। पण या सगळ्यात पण एअर इंडिया आणि इंडिगो हे दोनच असे आहेत जे भारतातल्या मार्केट मधले 90% पॅसेंजर होल्ड करतात। आणि या 90% मधले पण 60% पेक्षा जास्त शेअर हे एकट्या इंडिगोच्या नावावर आहेत। मग जेव्हा एवढी मोठी एअरलाइन्स क्रायसिस फेस करतं, त्यांचे फ्लाईट कॅन्सल करतं, तेव्हा बाकीच्या एअरलाइन्सला तर संधीच भेटली आणि त्यांनी त्यांचे प्राइस पण वाढवले। आता त्यांनी त्यांचे प्राइस वाढवले, पण एवढे प्राइस म्हणजे आधी दिल्लीवरून अहमदाबादला यायला 4,500 ते 7,500 रुपये लागायचे, पण याच तिकिटाची प्राइस या लोकांनी 63,000 रुपये केली। आणि दिल्लीवरून मुंबईला यायला जिथं 5 ते 8,000 रुपये लागायचे, त्या तिकिटाची प्राइस यांनी केली 1,10,000 रुपये। आणि बाकी तिकिटांचे प्राइस तर तुम्ही स्क्रीनवर बघूच शकता। आता या सगळ्या प्रकरणानंतर किंमत वाढ रोखण्यासाठी सरकारने ऍक्शन पण घेतले। त्यांनी जे तिकिटाचे प्राइस आहेत ना त्यावर मर्यादा लावली। पण खरा प्रश्न तर हा आहे की हे सगळं झालंच का? इंडिगो एवढ्या मोठ्या क्रायसिस मधनं कसं काय जात आहे आणि एवढी मोठी कंपनी जी मार्केट मधलं 60% पेक्षा जास्त शेअर होल्ड करत आहे, ती आपले फ्लाईट कॅन्सलेशन कसं काय रोखू शकली नाही? तर डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन म्हणजे DGCA ही एक संस्था आहे, जी संस्था हवाई सुरक्षा, हवाई नियम, हवाई सेवा या सगळ्या गोष्टी बघत असतात। आणि या संस्थेने आपल्या सुरक्षिततेसाठी आणि पायलटच्या विश्रांतीसाठी काही नवीन नियम आणलेले, जसं की पायलट्सला आधी वीकली 36 तासाचा रेस्ट असायचा, तर या संस्थेने 36 तासाऐवजी 48 तास केलेले। आणि त्यासोबतच जे पायलट आहेत ना ते 6 लँडिंग करू शकत होते, पण आता ते पायलट फक्त 2 लँडिंग करू शकतात। आणि बाकीचे नियम तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। आणि हे सगळे नियम आणायचा उद्देश एकदम सिंपल होता की जे पायलट्स आहेत त्यांचा वर्क आवर कमी व्हावा आणि त्यांना विश्रांती भेटावी, जेणेकरून लोकांचा जीव वाचावा आणि सुरक्षित प्रवास व्हावा। आता जर एअरलाइन्सने पायलटचा वर्क आवर जर कमी केला तर त्यांना अजून पायलट्स लागतील, ज्याच्यासाठी अजून पायलट्स भरती करावे लागतील। पण इंडिगोने या सगळ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि त्यांनी पायलट्स भरतीच केले नाही। आणि या सगळ्यानंतर आता हे क्रायसिस आलं। आता DCGA हे नियम काय एका रात्रीत लागू केलेत का? तर अजिबात नाही। DCGA सुरुवातीला जानेवारी 24ला हे नियम लागू करायला सांगितलेले, पण ग्लोबल स्टँडर्ड्स आणि रिपोर्ट्स बघून त्यांनी हे नियम जुलै आणि नोव्हेंबर अशा 2 टप्प्यात इम्प्लिमेंट करायला सांगितलेले। आणि इंडिगो ते नियम इम्प्लिमेंट करू शकले नाही, मग फ्लाईट डिले झाले आणि त्याच्यानंतर फ्लाईट कॅन्सल झाले आणि आतापर्यंत 2000 पेक्षा जास्त फ्लाईट कॅन्सल झाले आहेत। आता काही एक्सपर्टचं म्हणणं असं पण आहे की इंडिगोने हे सगळं जाणून बुजून केलंय, कारण इंडिगो जे आहे ते लीन स्टाफिंग मॉडेलवर काम करतात, म्हणजे मॅन पॉवर कमी आणि त्यांच्याकडून जास्तीत जास्त काम करून घेणं, या मॉडेलवर इंडिगो काम करत होती। आणि DGCA हे जे नवीन रूल आहे ते इम्प्लिमेंट केल्याच्या नंतर त्यांना जे स्टाफ आहे, पायलट आहे, त्यांचा वर्क आवर कमी करावा लागला असता आणि नवीन माणसं हायर करावे लागले असतील। त्यामुळे इंडिगोने मुद्दाम हे रूल इम्प्लिमेंट केले नाहीत, जेणेकरून असं सगळं वातावरण क्रिएट व्हावं आणि सरकार आपले जे रूल्स आहेत ते मागे घ्यावे, जेणेकरून इंडिगोला नवीन स्टाफ किंवा नवीन पायलट हायर करावे लागणार नाहीत आणि त्यांचे पैसे पण वाचतील। आणि इंडिगो समोर सरकारला पण मागे सरकावं लागलं, जे नियम 1 नोव्हेंबरला लागू करायचे होते। या सगळ्या क्रायसिस नंतर गव्हर्नमेंटने हे नियम इम्प्लिमेंट करण्यासाठी 10 फेब्रुवारी पर्यंतची सूट या इंडिगोला दिली आहे। आणि या सगळ्या प्रकरणानंतर खरा मुद्दा तर हा आहे की या सगळ्यामध्ये सरकारला पण माघार घ्यावा लागेल। इंडिगोची ही घटना घडल्यानंतर मी बघतोय की अनेक जण या मुद्द्यामध्ये इंटरेस्ट दाखवत नाही। त्यांना असं वाटतंय की आपली थोडीच फ्लाईट मिस होतीये किंवा आपण थोडीच विमानात बसणार आहे,
पण हा फक्त एअरलाईनचा मुद्दा नाही, हे बाकी कंपन्यांमध्ये पण आपल्याला बघायला भेटतं, जे आपण रोजच्या जीवनात वापरतो. एक्झाम्पल जर घेतलं आपण तर सिम कार्डचं उदाहरण घेऊयात. सध्या मार्केटमध्ये जे जास्त शेअर्स आहेत ते एअरटेल आणि जिओच होल्ड करतात आणि यांच्याकडे खूप जास्त पॉवर आहे. मग या दोघांनी जर ठरवलं तर हे काही पण करू शकतील. रिचार्जचे प्राइस किती पण वाढवतील, जे की वाढतच आहे, आणि आपल्याला देण्याशिवाय काही पर्यायच नाही, कारण आपल्याकडे दुसरा ऑप्शनच नाही. आणि सरकार पण काही करू शकणार नाही, कारण हे एवढी पॉवर होल्ड करतात. आणि आत्ताच्या परिस्थितीला ब्रिटनमधनं काही ईस्ट इंडिया कंपनी येणार नाही, तर आपल्याच कंपन्या एवढ्या मोठ्या होतील, एवढ्या जास्त पॉवर होल्ड करतील की सरकारला पण आपले नियम एकतर बदलावे लागतील, नाहीतर मागे घ्यावे लागतील, जे की आता होत आहे, जे की आपण बघतोय. आणि सरकारने पण हे समजून घेतलं पाहिजे. आता यावर उपाय काय, तर मार्केटमध्ये जे मोनोपोली किंवा डुओपोली, मोनोपोली म्हणजे की एकच गोष्ट एकच व्यक्ती सप्लाय करत आहे, आणि डुओपोली म्हणजे एक गोष्ट फक्त दोनच कॉम्पिटिटर आहेत जे सप्लाय करत आहेत. जसं की ई कॉमर्स मध्ये जर बघितलं तर अमेझॉन, फ्लिपकार्ट आहे. परत जे फूड डिलिव्हरी आहे त्याच्यामध्ये जर बघितलं तर स्विगी आणि झोमॅटो आहे. आणि सिम कार्ड मध्ये बघितलं तर आता सध्या तर दोनच आहे, जिओ आणि एअरटेल. आणि हे आपल्याला थांबवलं पाहिजे आणि जास्तीत जास्त यांच्या लेवलला कॉम्पिटिटर उभे केले पाहिजे. म्हणजे फूड डिलिव्हरी मध्ये अनेक आपल्याकडे ऑप्शन पाहिजे, ई कॉमर्स मध्ये अनेक ऑप्शन पाहिजे, सिम कार्ड मध्ये पण अनेक ऑप्शन पाहिजे, जेणेकरून आपल्याकडे पण ऑप्शन्स राहतील. किंवा कोणी चुकीचं केलं किंवा कोण जास्तच प्राइस घेत असेल तर आपल्याकडे पण ऑप्शन राहतील की आपण दुसरीकडे जाऊ शकतो, दुसरे पण अजून व्हरायटी एक्सप्लोर करू शकतो. आणि सरकारसाठी पण सोयीस्कर राहील, कारण मार्केटमध्ये जर एवढे जास्त कॉम्पिटिटर असतील तर मार्केट शेअर पण वाटलं जाईल, जेणेकरून कुठल्या तरी एकाकडे किंवा दोघांकडे जास्त पॉवर राहणार नाही, जेणेकरून सरकारला पण हे सगळं कंट्रोल करता येईल. बाकी या सगळ्यावर तुमचं मत काय, तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून व्हिडिओची रीच वाढायला मदत होईल. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन नक्की ऑन करा. भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.